प्रेज लॉर्ड. देवाची स्तुती असो, त्याने आपल्याला पुन्हा एकदा त्याच्या पवित्र स्थानात एकत्र केलेलं आहे. त्याचं आजचे जे वचन आहे, आजचं आपल्या हृदयासाठी जे आपल्याला गरज आहे, त्यासाठी परमेश्वराने ते पूर्ण करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी एकत्र केलेलं आहे. त्या आनंदाने आपण आजचं येणारं वचन आपण आनंदाने स्वीकारूया आणि त्यानुसार चालण्यासाठी आपल्याला परमेश्वर सहाय्य करू. आजचं जे स्तोत्र आहे, स्तोत्रसंहिता 4, स्तोत्रसंहिता 4 आळीपाळीने आपण वाचूया. हे माझ्या न्यायते देवा, मी तुला धावा करीतो तेव्हा माझे ऐक. मला तू पेचातून मोकळे केले आहेस, मजवर कृपा कर, माझी प्रार्थना ऐक. अहो मनुष्यानो, माझ्या गौरवाची अप्रतिष्ठा कोठवर चालणार? तुम्हाला निरर्थक गोष्टी कोठवर आवडणार? तुम्ही लबाडीची काच कोठवर धरणार? तरी हे ध्यानात ठेवा की परमेश्वराने आपणासाठी भक्तिमान इसम निवडून काढला आहे. मी परमेश्वराचा धावा करीन तेव्हा तो ऐकेल. त्यांची भीती बाळगा, पाप करू नका. अंथरुणात पडल्या पडल्या आपल्या मनाशी विचार करा, स्तब्ध राहा. धार्मिकतापूर्वक यत्न करा, परमेश्वरावर भाव ठेवा. आमचे कल्याण कोण करील असे म्हणणारे पुष्कळ आहेत. हे परमेश्वरा, तू आपले मुखतेज आम्हावर पाड. धान्य व द्राक्ष यांची समृद्धी झाली म्हणजे लोकांना आनंद होतो. त्यापेक्षा अधिक आनंद तू माझ्या हृदयात उत्पन्न केले आहे. मी स्वस्थपणे पडून लागलाच उभी जातो, कारण हे परमेश्वरा, तू मला एकांतात बैठवतोस. आमेन. दुसरं एक स्तोत्र 23 आपण सर्वजण एकत्र वाचूया. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. तो मला हिरव्याच्या कोरणात बसवितो, तो मला शांत पाण्याजवळ नेतो. तो माझा जीव ताजा तवाना करीतो, तो आपल्या नामास्तव मला नीती मार्गाने चालवितो. मृत्यूछायेच्या तरीतून मी जात असलो तरी अरिष्टात भिणार नाही, कारण तू माझ्याबरोबर आहेस. तुझी आकडी व तुझी काठी मला धीर देतात. तू माझ्या शत्रूच्या देखत मज पुढे ताट वाढितोस. तू माझ्या डोक्याला तेलाचा अभिषेक करीतोस. माझे पात्र काठोकाठ भरले आहे. खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व दया ही लागतील आणि परमेश्वराच्या घरात मी चिंता करेन. आमेन. देव वाचलेल्या वचनावर आशीर्वाद देऊ. आपण थोडा वेळ परमेश्वराच्या सानिध्यात जाऊया. आपण प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गीय परमेश्वर पिता प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो देव बाप्पा. तो आम्हाला तुझ्या पवित्र स्थानात तू घेऊन आलास परमेश्वर देव बाप्पा. तू आकाश आणि पृथ्वी याचा निर्माण करता थोर व दयावान राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू तू आहेस परमेश्वर देव बाप्पा. तुझ्या नावाला मान, महिमा, स्तुती, गौरव आता व सदा सर्व काळ असो देव बाप्पा. देव बाप्पा तुला आम्ही धन्यवाद देतो देव बाप्पा की आम्ही आजचा दिवस पाहू शकलो परमेश्वर पिता प्रभू. ही तुझी कृपा आहे आमच्यावर परमेश्वर पिता प्रभू. तुझी दया आहे आमच्यावर की आम्ही आजचा दिवस पाहू शकलो परमेश्वर पिता प्रभू. आणि तू आम्हाला तुझ्या पवित्र स्थानात तू आणलास म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो परमेश्वर पिता प्रभू. देवप्पा आज आम्ही प्रार्थना करतो या मंडळीसाठी परमेश्वर देवप्पा. या मंडळीत येणारी सर्व लोक परमेश्वर देवप्पा जे प्रवासात असतील परमेश्वर देवप्पा, त्यांचा प्रवास तू लवकरात लवकर सुखरूप कर परमेश्वर पिता प्रभू. त्यांना व्यवस्थित या ठिकाणी घेऊन ये देवप्पा. ज्या आले परमेश्वर देवप्पा त्या सर्वांना परमेश्वर देवप्पा मी तुझ्या हाती सोपत आहोत परमेश्वर देवप्पा. ज्या भुकेने ते आले परमेश्वर देवप्पा तुझ्या पवित्र मंदिरात परमेश्वर देवप्पा, जी गरज त्यांची आहे परमेश्वर देवप्पा, जी कमी त्यांच्यामध्ये आहे परमेश्वर पिता प्रभू, तुझ्या वचनाने ती कमी तू भरून काढ परमेश्वर देवप्पा. त्यांच्या जे हृदय त्यांचं खचलंय परमेश्वर पिता प्रभू, तुझ्या वचनाने त्यांना तू आनंदित कर असं मी तुला प्रार्थना करतो परमेश्वर पिता प्रभू. तुझ्या वचनाने त्यांना धीर दे, आधार दे परमेश्वर पिता प्रभू. त्यांनी तूच वर भिस्त ठेवावी परमेश्वर पिता प्रभू असं तू कर देवप्पा. त्या मंडळीतल्या प्रत्येक लेकरावर वयस्करांना परमेश्वर पिता प्रभू तुझी कृपा असू दे, तुझा आशीर्वाद असू दे परमेश्वर देवप्पा. त्या वडील मंडळीतील परमेश्वर देवप्पा जे कोणी आजारी असतील परमेश्वर देवप्पा त्यांना तू आरोग्य दे परमेश्वर पिता प्रभू अशी आम्ही तुला प्रार्थना करतो देवप्पा. आम्ही त्यांचे दुःख आम्ही ओळखत नसो परमेश्वर देवप्पा, परंतु तू सर्व काही पाहणारा परमेश्वर पिता प्रभू. कुणाच्या गोष्टी संसारात अडचणी असतील परमेश्वर देवप्पा, देवप्पा त्या अडचणी तू दूर कर परमेश्वर पिता प्रभू. तू त्यांना योग्य ते मार्गदर्शन कर अशी मी प्रार्थना करतो देवप्पा. प्रार्थना करतो की
देवबापा तुझे सेवक जे वचन घेऊन येत आहे देवबापा, आज आमची जी भाकर आहे परमेश्वर पिता प्रभू, जे आम्हाला ते भरवणार आहेत परमेश्वर देवबापा, ही तू पाठवलेली भाकर आहे परमेश्वर पिता प्रभू, ते आम्ही आनंदाने खावी परमेश्वर देवबापा, ते आनंदाने आम्ही स्वीकारावी परमेश्वर पिता प्रभू. तू असं कर देवबापा. तू देवबापा तुझ्या सेवकाला, त्यांच्या मुखाला तू स्पर्श कर परमेश्वर पिता प्रभू. तुझा पवित्र आत्मा त्यांना सहकार्य करू दे, मध्यस्थी करू दे परमेश्वर देवबापा, जेणेकरून तुझं वचन येताना आम्ही ते आनंदाने ग्रहण करावं परमेश्वर पिता प्रभू. यासाठी देवबापा त्यांना तू सहाय्य कर. आणि देवबापा ते जे वचन आणणार आहेत आमच्यासाठी परमेश्वर देवबापा, ते आम्ही आमच्या पुरतं न ठेवता परमेश्वर देवबापा, जसं तू सांगितलं की जाऊन ते लोकांपर्यंत पोहोचवा परमेश्वर पिता प्रभू, यासाठी तू आम्हाला तयार कर परमेश्वर पिता प्रभू. अशी आम्ही प्रार्थना करतो देवबापा. आता जे काही देवबापा या ठिकाणी देवबापा तुझी स्तुती आराधना होणार परमेश्वर देवबापा, जे गीत गाणार आहेत परमेश्वर देवबापा, ते सर्वांना तू आशीर्वादित कर देवबापा. त्याच्याद्वारे देवबापा, त्यांच्या मुखाद्वारे तुझी स्तुती आराधना तू करून घे देवबापा. देवबापा प्रार्थना करतो मंडळीतले देवबापा, तरुण देवबापा जे घरापासून दूर आहेत देवबापा, जे कामानिमित्ताने बाहेर आहेत परमेश्वर देवबापा, त्या सर्व लेकरांना आम्ही तुझ्या हाती देतो देवबापा. तू त्यांच्या संगती आहेस, त्यांची तू काळजी घेतोस म्हणून आम्ही त्याबद्दल तुला आम्ही धन्यवाद देतो देवबापा. तू त्यांच्या संगती सदैव राहा, त्यांच्या सर्व अडचणी तू दूर कर अशी मी प्रार्थना करतो देवबापा. तुला पुन्हा एकदा धन्यवाद देतो देवबापा. हे पवित्र स्थान पवित्र आत्म्याच्या हाती मी समर्पित करतो देवबापा. इथून पुढची वेळ तुझ्या हाती सोपतो. ही लहानशी विनंती येशूच्या गोड आणि पवित्र नामात मागतो म्हणतोय, आमेन. प्रेज लॉर्ड. परमेश्वराची स्तुती असो. परमेश्वराने पुन्हा एकदा त्याच्या मंदिरामध्ये आपल्याला एकत्र केलेलं असताना आपण भक्तीची सुरुवात करणार आहोत. आपण सर्वजण आपल्या जागेवर उभे राहूया. आणि त्याप्रमाणे परमेश्वराचे वचन सांगतं की त्याचे उपकार स्मरण करीत त्याच्या द्वारात आणि स्तवन करीत त्याच्या अंगणात प्रवेश करा. त्याचे उपकार स्मरण करा, त्याच्या नावाचा धन्यवाद करा. आणि आपण आज या ठिकाणी आपल्या ओठाचं फळ परमेश्वरासाठी अर्पण करूयात. सुरुवातीचं गीत गाणार आहोत, आराधना में है छुटकारा. चला आपण टाळ्या वाजवूया.
हमेशा छुटकारा पाए हमेशा छुटकारा पाए हमेशा हमेशा छुटकारा पाए हमेशा हा दिवस प्रभूचा आहे आपण उल्हास आनंद करू हा दिवस प्रभूचा आहे आपण उल्हास आनंद करू स्वर्गाच्या
तुझे नेत्र प्रत्येकाला पारखत आहेत म्हणून तुझे आभार मानते प्रभू परमेश्वर. तुझी मंडळी आहे प्रभू परमेश्वर, पण आज तू यामध्ये उपस्थित आहेस म्हणून तुझे आभार आणि उपकार मानते प्रभू परमेश्वर. प्रभू तू किती चांगला आहेस त्याचा अनुभव तू मला रोज आणि रोज देतोस प्रभूजी. तुझी कृपा तू आम्हावरती रोज आणि रोज नवी करतोस प्रभू परमेश्वर. मी तुझे आभार मानतो प्रभू. तू केलेल्या उपकारांबद्दल, तू केलेल्या आशीर्वादांबद्दल आम्ही तुझ्या नावाला कोटी कोटी धन्यवाद देतो प्रभू परमेश्वर. बघा ह्या तुझ्या जीवनावरती, या संपूर्ण सृष्टीवरती प्रभूजी केवळ तुला त्याच अधिकार आहे प्रभू परमेश्वर. आज पुन्हा आम्ही त्याला तुला समर्पित होतो प्रभू परमेश्वर. तुझी ये आणि प्रत्येकाचं काम आहे. Yes, Lord. Thank you, Jesus. सारी सृष्टि पर तेरा अधिकार, तू राजाधिराज है प्रभु, तुझसे है जमीन, तुझसे आसमान, जग का तू मालिक प्रभु, सारी सृष्टि पर तेरा अधिकार, तू राजाधिराज है प्रभु, तुझसे है जमीन, तुझसे आसमान, जग का तू मालिक प्रभु, करते हैं सजदा, इबादत हो तेरी सदा, करते हैं सजदा, इबादत हो तेरी सदा, हजारों जुबानें गाए तेरा ही नाम दोहराए, यीशु तू पवित्र है, हजारों जुबानें गाए तेरा ही नाम दोहराए, यीशु तू पवित्र है, ऊंचे नीचे का ना कोई मौजूद, तेरे राज में हर किसी का है स्वागत यहाँ, तेरे राज में तेरी रहमत में ही तू लेता है सबको करीब, तेरी रहमत में ही तू लेता है सबको करीब,
तुझ्या उत्पन्न करते प्रभूजी. आज पुन्हा नव्याने प्रभू परमेश्वर आम्ही सर्वजण तुझ्या शरणाजवळ येतो प्रभू परमेश्वर. या सुंदर अशा प्रभू वाली प्रभू परमेश्वर बाबा प्रत्येकाला या ठिकाणी तू एकत्र केलंस. तुझे आभार मानते प्रभू परमेश्वर. आता प्रत्येक जण प्रियजन या ठिकाणी आलेलो असताना प्रभू परमेश्वर या ख्रिस्ताच्या मंडळीमध्ये आम्ही असताना प्रभू परमेश्वर ख्रिस्ताचे अवयव म्हणून प्रभू परमेश्वर आम्ही एका आत्म्यात प्रभू या ठिकाणी आलेलो असताना आज पुन्हा नव्याने आम्ही तुला समर्पित होतो. तुझ्या अधीन आणि स्वाधीन होतो प्रभूजी. आम्ही जसे आहोत तसे तुझ्या समोर येतो प्रभू परमेश्वर बापा. आज पुन्हा नव्याने तू आमची भेट घे प्रभूजी. या वचनाद्वारे मग प्रत्येकाशी आज तू बोल प्रभू परमेश्वर बापा. जे वचन तू आमच्याकरता राखून ठेवलेलं आहेस प्रभूजी ते आमच्यापर्यंत येत असताना आमच्या अंतःकरणाची तू तयारी केलीस म्हणून तुझे आभार मानते प्रभू परमेश्वर बापा. तेव्हा हे वचन ते दुधारी तलवारीपेक्षा सुद्धा तीक्ष्ण आहे प्रभू परमेश्वर बापा. आज पुन्हा आमच्या प्रत्येकाची जीवन त्याद्वारे भेदली जाऊ देत असं तू कर प्रभूजी. त्या वचन रूपी गंगाळामध्ये तेव्हा आम्ही बघावं स्वतःला प्रभू परमेश्वर बापा. आम्ही स्वतःचं प्रतिबिंब त्यामध्ये बघावं प्रभू परमेश्वर बापा. आणि आमची जीवन आम्ही नीट करावी प्रभूजी. आमच्या जीवनाचं आम्ही अवलोकन करावं प्रभू परमेश्वर बापा. यासाठी त्या वचनाचा आम्ही उपयोग करावा प्रभू परमेश्वर बापा म्हणून तुम्हाला सहाय्य कर. त्या वचनाद्वारे मी प्रत्येकात आमच्या आत्मिक जीवनाची उन्नती करावी प्रभू परमेश्वर बापा. यासाठी तू आम्हाला सहाय्य कर प्रभूजी. त्या वचन आमच्याकडे येत असताना प्रभूजी आमच्या अंतःकरणात तू आज पुन्हा नव्याने उघडी कर प्रभूजी. आमचे कान तू उघड, आमचे नेत्र तू उघड प्रभू परमेश्वर बापा. होय प्रभू परमेश्वर बापा. त्या वचनाद्वारे प्रत्येकाच्या अंतःकरणात टोचणी लागू दे प्रभू परमेश्वर बापा. आणि प्रभू परमेश्वर बापा आमच्याकडे जे नको असलेल्या गोष्टी आहेत प्रभूजी त्या आम्ही काढून टाकाव्या आणि तुला आवडणारं असं आमचं जीवन असावं यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. तुला आवडणारी फळ आमच्या प्रत्येकाच्या जीवनातून दिसावी आणि ती टिकावी प्रभू परमेश्वर बापा. यासाठी आमची वाटचाल असावी असं तू कर प्रभूजी. आणि प्रत्येकाला आमच्या जीवनाच्या केंद्रस्थानी प्रभू परमेश्वर बापा ख्रिस्ताला ठेवावं देवा. आणि त्या ठिकाणी जी चित्तवृत्ती होती ती आमच्या ठाई यावी म्हणून आम्ही प्रयत्न करावा, कसोशीने प्रयत्न करावा बापा. यासाठी तू आम्हाला सहाय्य कर प्रभूजी. शेवटच्या दिवसांमध्ये आम्ही जगत असताना प्रभू परमेश्वर बापा पुन्हा तुझ्या आत्म्याचा वर्षा तू प्रत्येकावरती कर प्रभू परमेश्वर बापा. तुझी उपस्थिती या ठिकाणी आहे, तुझी समक्षता या ठिकाणी आहे म्हणून मी तुझे आभार मानते प्रभू परमेश्वर बापा. पुन्हा नव्याने आम्ही सर्वजण तुला समर्पित होतो. आणि विशेष म्हणजे बाबा तुझा सेवक या ठिकाणी तुझं वचन घेऊन येत असताना प्रभू परमेश्वर बापा त्यांना तुझ्या आत्म्याच्या अभिषेकाने उदर प्रभू परमेश्वर बापा. त्याच्या मुखातून निघणारा प्रत्येक शब्द प्रभूजी आत्म्याच्या समक्षतेखाली असावा असं तू कर प्रभू परमेश्वर बापा. पुन्हा नव्याने आम्ही तुला समर्पित होत सुंदर अशी वेळ तुझ्या अधीन आणि स्वाधीन करत ही प्रार्थना धन्यतारक प्रभू येशू ख्रिस्त याच्याच प्रिय पवित्र आणि गोड नावात करते म्हणून तू ऐक बापा. आमेन. प्रभूची स्तुती असो. पुन्हा एकदा देवाच्या वचनाकडे आपण आपलं लक्ष केंद्रित करूया. फार सुंदर वेळ आहे आणि देवाची उपस्थिती आमच्यामध्ये आहे. देवाचं वचन आम्हाला सांगतं की इस्रायलाच्या स्तवनात वसणारा तो आमचा महान परमेश्वर आहे आणि तो आमच्यामध्ये आहे. त्याची उपस्थिती आमच्यामध्ये आहे. जेव्हा त्याच्या नावामध्ये दोघे किंवा तिघे एकत्र जमतात तो म्हणतो मी तुमच्यामध्ये आहे. आज आम्ही शिकत असताना देवाचं वचन आम्ही शिकत असताना आम्ही आशीर्वादांबद्दल शिकत आहोत आणि कशा रीतीने परमेश्वर आम्हाला आशीर्वादित करत आहे त्याबद्दल येशू ख्रिस्त त्याच्या शिष्यांना सांगत आहे की जे अंतःकरणाचे शुद्ध ते आशीर्वादित आहेत. आशीर्वादाची व्याख्या आम्ही बघितली. स्वर्गातून प्रशंसा होणे, आमच्या जीवनावर देवाची मान्यता असणे, देवाने आमच्याकडे पाहणे व आम्हावर प्रसन्नमुख करणे, देव आमच्यावर संतुष्ट असणे ही देवाच्या दृष्टीनं पवित्र शास्त्रातील व्याख्या आहे. आणि म्हणून जे अंतःकरणाचे शुद्ध ते आशीर्वादित आहेत. मागच्या वेळेस आपण त्याचा पहिला भाग बघितलेला आहे. आज आपण त्याचा दुसरा भाग आम्ही बघणार आहोत. आपण मागच्या वेळेस बघितलं एजकेल म्हणतो ख्रिस्ताविषयी जेव्हा तो येईल. एजकेल याचा 11वा अध्याय
आणि 19 वचन काय म्हणतंय? वाचा. मी त्यास एकच हृदय देईन, तुमच्यात नवीन आत्मा घालेन. मी त्यांच्या देहातून पाषाण हृदय काढून टाकून त्यास मांसमय हृदय देईन. हा, परत एकदा वाचूया. मी त्यास एकच हृदय देईन, तुमच्यात नवीन आत्मा घालेन. मी त्यांच्या देहातून पाषाण हृदय काढून टाकून त्यास मांसमय हृदय देईन. हा, तो म्हणतो की मी त्यांच्यातून पाषाणयुक्त हृदय काढून काय करेन? नवीन हृदय देईन. किती सुंदर देवाचं वचन आम्हाला सांगताना आम्ही मागच्या वेळेस बघितलं की कशा रीतीने परमेश्वर येशू ख्रिस्त म्हणत आहे, मी जेव्हा येणार आहे ते बदलणार नाहीये. तर ते एकच हृदय, त्यामध्ये एकच आत्मा, आणि मी देहातून पाषाणाचे हृदय काढून टाकून त्यांना मांसाचे हृदय देईन. परमेश्वराची इच्छा आहे. आणि येणाऱ्या या नवीन मंडळीच्या युगामध्ये येशू ख्रिस्त म्हणतो जेव्हा तो येणार आहे, तो म्हणतो की मी त्याच्या आधी काय करणार आहे? लोकांमध्ये हे पाषाणयुक्त हृदय काढणार आहे, त्याचं हरण करणार आहे, आणि मी त्या ठिकाणी नवीन मांसमय हृदय त्यांना काय करणार आहे? ट्रान्सप्लांट करणार आहे. म्हणून आम्ही मागच्या वेळेस बघितलं येशू ख्रिस्त या ठिकाणी शुद्ध हृदयाबद्दल 2 गोष्टी सांगत आहे. तो बाहेर शुद्धतेपेक्षा आतील शुद्धतेबद्दल तो बोलत आहे, आणि तो एक चित्ताबद्दल, पूर्ण अंतःकरणाबद्दल, पूर्णत्वामध्ये तो काय करत आहे? बोलत आहे. दुसरी गोष्ट आज आपण बघणार आहे, तो बाहेरील शुद्धतेपेक्षा आतील शुद्धतेबद्दल बोलत आहे. येशू ख्रिस्ताचं शुभवर्तमान हे डोक्याचे नसून हृदयाचं आहे. हृदयात दोष आहे, डोक्यात नाही. अंतःकरणात दोष आहे, मनात नाही. हे आम्हाला नीट समजणं फार गरजेचं आहे की डोक्यात ते महत्वाचं आहे, पण सर्व गोष्टी हृदयातून डोक्यात येतात. ख्रिस्तीपणा हा हृदयाशी निगडीत आहे, अंतःकरणाशी निगडीत आहे, आणि परमेश्वर मध्ये मी अंतःकरण पारखणारा परमेश्वर आहे. तसंच ख्रिस्ती जीवन हे अंतःकरणातून येणारं ख्रिस्ती जीवन आहे. म्हणून ख्रिस्ती पण जर हृदयात अंतःकरणात नसेल तर ती शास्त्रीय आणि पौरुषी जी आहेत त्यांच्यासारखी धार्मिकता आहे हे समजून घ्या. जर ख्रिस्ती जीवन हे अंतःकरणातून पूर्णत्वेमध्ये जर नसेल तर ती धार्मिकता शास्त्रीय आणि पुरुषांसारखी धार्मिकता आहे. आणि म्हणून नियमशास्त्र आधारित ख्रिस्ती जीवन, नियम पाळण्याद्वारे ख्रिस्ती होणे, हे आतून असणं. नुसतंच मी वरवर जर पाळत आहे आणि आतून अंतःकरणात जर माझ्या घाण आहे, कपट आहे, देवाविरुद्धचा बंड आहे, देवाला न जाणणे आहे, देवाविषयी न विचार करणे आहे, तर आम्ही ख्रिस्ती नाहीये. ख्रिस्तीपणा जर डोक्यात नसेल, अंतःकरणात नसेल, त्याचा जर आम्ही अंतःकरणात विचार करत नाही तर मग उदारमतवाद आहे. जगामध्ये जे चाललेलं आहे ना, सगळ्यांना धरून मिळून चालणे, आणि मग बऱ्याच वेळेस ख्रिस्ताशी, ख्रिस्ताच्या तत्वांशी, देवाच्या आज्ञेशी आम्हाला बऱ्याच वेळेस तडजोड करावं लागतं. तडजोडीचं जीवन हे विचार करून आम्ही वागायला लागतो.
आणि म्हणून येशू ख्रिस्त फार महत्वाची गोष्ट तो म्हणतो की जे अंतःकरणाचे शुद्ध आहेत, आणि म्हणून जर माझ्या डोक्यात योग्य सिद्धांत याचे असतील, माझे विचार जर योग्य व्हायचे असतील, तर माझं पहिलं अंतःकरण बदलणं, माझ्या अंतःकरणात ते सिद्धांत येणं हे फार महत्वाचे आहे. आणि मगच आम्ही तसा विचार करू लागणार आहे. आणि म्हणून पहिला अंतःकरणात देव असला पाहिजे, मगच आमच्या विचारात योग्य सिद्धांत याला सुरू होतील. आणि म्हणून आम्ही निवास मंडपाची जी सिरीज आम्ही चालू केलेला आहे, जो दृष्टांत परमेश्वराने या मंडळाला दिलेला आहे, आणि त्याप्रमाणे आम्ही चालत असताना आम्ही नुसते सिद्धांत शिकून उपयोग नाही, तर ते आमच्या अंतःकरणाशी आमच्याशी कसे जुडलेले आहेत हे आम्ही शिकतो. आणि प्रॅक्टिकल ख्रिश्चन लाईफ काय आहे त्यावर आम्ही भर देत आहोत. आणि येणाऱ्या 3-4 मार्चला सेमिनार आपण अरेंज केलेला आहे. सांगली या ठिकाणी असणार आहे. 2 दिवस सेमिनार असणार आहे निवास मंडपाचा, 3 आणि 4 तारीख. तर आपण फ्री राहा. संध्याकाळी 4 ते रात्री 9 या कालावधीमध्ये 2 दिवस असणार आहे. जे नवीन आहेत त्यांनी शिकण्यासाठी या, जे आहेत त्यांनी त्या ठिकाणी सेवेसाठी आपण असणार आहात. त्या सेमिनारसाठी प्रार्थना करा की जे लोक त्या ठिकाणी येणार आहेत बाहेरून नाही तर अंतःकरणातून बदललेले असे तिथून जावेत. कारण शास्त्री आणि पुरुषांसारखं बरेच वेळेस आम्ही नुसते रूढी परंपरा पाळत आहोत. करायचंय, कर्मकांड करायचंय, पण आमचं अंतःकरण देवापासून फार दूर आहे. आणि म्हणून बऱ्याच वेळेस बाहेरील धार्मिकता हे शास्त्र आणि पुरुषांसारखी असते, आमचीही कधी कधी असते, कारण आमचं अंतःकरण देवापासून दूर असतं. ते मनुष्य देवाकडून काहीतरी मिळेल नाही अपेक्षेनं. बघा 5,000-3,000 लोक समुदाय येशू ख्रिस्त मागे येत होता. सगळेच होसाना होसाना म्हणणारे, इतकी गर्दी होती, पण त्यातले बरेच जणांची अंतःकरण देवाकडे नव्हती. फक्त येशू ख्रिस्ताकडनं काहीतरी मिळेल म्हणून येणारा एक क्राऊड होता. आणि येशू ख्रिस्ताचे शिष्य खरे 12 नंतर 120 हेच खरे अंतःकरणानं येशू ख्रिस्ताच्या माग सर्वस्व सोडून माग गेले होते. आज आम्ही कोण आहोत? त्या गर्दीतले ख्रिस्ती आहोत का येशू ख्रिस्ताच्या माग अंतःकरणातून जाणारे? कारण देवाचं वचन सांगते फार सुंदर, मत्ती शुभवर्तमानाचा 23वा अध्याय आणि 27व्या वचनात येशू ख्रिस्त स्वतः म्हणतो, अहो शास्त्र्यांनो, अहो पुरुषांनो. कारण शास्त्री आणि पुरुषी त्या काळामध्ये धार्मिकतेचे ते उच्चांक होते. तो म्हणतो त्यांना, अहो शास्त्र्यांनो, अहो पुरुषांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार, कारण तुम्ही चुना लावलेल्या कबरांसारखे आहात. त्या बाहेरून खरोखर सुंदर दिसतात, परंतु आत मेलेल्यांच्या हाडांनी व सर्व प्रकारच्या घाणींनी भरलेल्या आहेत. तसेच तुम्ही बाहेरून लोकांना नीतिमान दिसता, परंतु आत ढोंगाने व अनीतीने भरलेले आहात. आतील मन, भावना, इच्छा, व्यक्तित्व, तो म्हणतो सगळं मेलेलं आहे. बाहेरून तुम्ही फार सुंदर दिसता लोकांना, आतील मन, अंतःकरण मेलेलं आहे, भावना मेलेल्या आहेत, इच्छा, स्वतःची इच्छेने तुम्ही चालत आहात, तुमचं पूर्ण व्यक्तित्व मेलेलं आहे. तुमची केवढी दुर्दशा होणार.
जेव्हा आम्ही जुन्या करारात जातो, परमेश्वर इस्रायल लोकांना मिस्रातून बाहेर काढलं. त्याची इच्छा होती तिने कन्नात पोचावं. मग तो प्रवास आपण बघितला कसा देवाला तिने नाकारलं, त्या देवाविरुद्ध बंड केलं, देवाच्या इच्छेच्या विरुद्ध वागले. 40 वर्ष त्या अरण्यात घुटमळले. मी कनानात पोचले, विश्वासणारी पिढी नाही काय, मग राहिले. आता ते देवाचे लोक नव्हते, आता देवाचे राष्ट्र झालं. देवाचे लोक होते, मग परमेश्वराने त्यांचं एक राष्ट्र निर्माण केलं. आता ते लोक बघत होते की आम्ही ही राष्ट्र आहोत, तर मग बाकीच्या राष्ट्रांना कोण आहे राजा आहे नाही का. आणि तो परमेश्वर स्वतः त्यांचा राजा होता. येशू ख्रिस्त राजांचा राजा आणि कोण आहे, प्रभूंचा प्रभू आहे. तो खऱ्या अर्थानं इस्रायलाचा देवाच्या लोकांचा राजा होता. पण लोकांनी परमेश्वराकडे परमेश्वर इच्छा न जाणता राजा मागितला. पहिले शमूएलचा 9 अध्याय 2 शाऊल नावाचा मुलगा तरुण व सुंदर होता, व इस्रायलाच्या संतानामध्ये त्याच्याहून कोणी सुंदर नव्हता. सर्व लोक त्याच्या खांद्यास लागत इतका तो उंच होता. आता लोकांनी निवडलं. आता बघा, बऱ्याच वेळेस आम्ही निवड करताना ह्या लोकांसारखीच आमची निवड असते. आम्ही एखादा व्यक्ती सुंदर आहे, दष्टपुष्ट आहे, उंच आहे, देखणा पान आहे नाही का, मग आम्ही निवडतो. जगाच्या दृष्टिकोनातून ते योग्य होतं की एक काय भरभक्कम उंच काय लिहिले, तो तरुण होता आणि काय होता, सुंदर देखणा होता. आणि असं लिहिले की संपूर्ण इस्रायलाच्या संतानामध्ये त्याच्याहून सुंदर कोण नव्हता, एवढा देखणा पण. हिरो हॉलिवूड बॉलिवूड मधले हिरो सुद्धा त्याच्या समोर फिके पडतील असं त्याचं सौंदर्य होतं. आणि सर्व लोक त्याच्या खांद्यास लागत इतका तो उंच होता. लोकांची निवड. पण जेव्हा आम्ही शाऊलाकडे बघतो, शाऊलाचा पूर्ण इतिहास बघतो, शाऊलाचं पूर्ण चारित्र्य वाचतो, आम्हाला असं समजतं की तो अंतःकरणहीन होता. असं लिहिलेलं आहे की तो अंतःकरणहीन होता. आणि परमेश्वराला पस्तावा झाला, त्याला मी राजा म्हणून नेमलं. बायबल सांगतो. आणि म्हणून लोकांच्या इच्छेनुसार शाऊलाला निवडलं. त्याचं बाहेरील रूप बघून बऱ्याच वेळेस आम्ही निवडतो बाहेरील रूप बघून, पण तो खरा आशीर्वाद नाहीये. बायबल सांगतो परमेश्वर अंतःकरण पारखणारा परमेश्वर आहे. आता दाविदाची निवड बघा, 2 राजे. शाऊल देवाची इच्छा नव्हती, पण लोकांनी मागितलं. परमेश्वरानं त्याच्या इच्छेविरुद्ध त्यांना दिलं. लोकही पस्तावले, परमेश्वरही पस्तावला. बऱ्याच वेळेस आम्ही प्रार्थना जेव्हा देवाकडे मागतो, आम्ही प्रार्थना तुझ्या इच्छेनं दे म्हणावं. जेव्हा आम्ही आमची इच्छा देवाला लागतो, तेव्हा परमेश्वर कधीतरी त्याच्या विरुद्ध इच्छेविरुद्ध आम्हाला देतो, पण शेवटी पस्तावल्याशिवाय
आमच्या हाती काहीही लागत नाही आणि तिथे लोकही पस्तावतात आणि परमेश्वर सुद्धा पस्तावतो. पहिले शमूएल याचा 16वा अध्याय आणि 7व्या वचनामध्ये, परंतु यहोवाने शमूएलाला म्हणले, त्याच्या चेहऱ्याकडे व त्याच्या देहाच्या उंचीकडे पाहू नको, कारण मी त्याला नाकारले आहे. कारण जसे मनुष्य पाहतो तसे यहोवा पाहत नाही, कारण मनुष्य बाहेरील रूपाकडे पाहतो, परंतु यहोवा हृदय पाहतो. शमूएलालाही वाटलं की आता राजा दुसरा होणार म्हणजे देखना पान, उंचा काटा, ताकदवार होणार, परमेश्वर म्हणतो तसं बघू नकोस, तसं बघू नकोस. कारण जेव्हा शमूएलानं दाविदाला बघितलं तेव्हा तो कुठल्याच अँगलनं जगाच्या दृष्टिकोनातून राजा होण्याच्या केपेबल नव्हता. जगाच्या दृष्टीने तो अयोग्य होता. पण त्याच्यावर एक क्वालिटी होती, ज्याच्या क्वालिटीमुळं परमेश्वराने त्याला निवडलं, ते म्हणजे त्याचं अंतःकरण, पूर्ण अंतःकरण देवाकडं होतं. म्हणून शाऊलाला म्हणलं जातं की अंतःकरणहीन होता, पण दाविदाला म्हणलेलं आहे की तो देवाच्या अंतःकरणाचा होता. पूर्ण अंतःकरण. दावीद पूर्ण अंतःकरणाचा होता. आणि म्हणून डोंगरावरच्या प्रवचनाची पार्श्वभूमी हीच आहे. अध्याय 5, 6, 7 मध्ये आम्हाला एकच गोष्ट दिसून येते, ती की देवाला आतील, अंतःकरणातील, हृदयातील धार्मिकता हवी आहे. देवाला बाहेरील नियमशास्त्रावर आधारित धार्मिकता नको आहे. देवाच्या दृष्टीने नियम पाळणे महत्वाचं नाही. देवाला आमच्या जीवनात ख्रिस्ताची धार्मिकता हवी आहे. नीट समजून घ्या. ख्रिस्ताची धार्मिकता आमच्या जीवनात असल्यामुळे आमचे जीवन धार्मिक बनते व आम्हाला बाहेरील धार्मिकता किंवा धार्मिकतेची आवश्यकताच भासत नाही. कारण आम्ही ऑटोमॅटिक देवाच्या इच्छेनं चालायला लागतो. कारण येशू ख्रिस्ताची धार्मिकता काय? येशू ख्रिस्त नेहमी म्हणतो, माझी इच्छा नाही प्रभू, तुझी इच्छा पूर्ण. तो यासाठी आला की त्यानं परमेश्वराची इच्छा, देवपित्याची इच्छा पूर्ण करावी. जेव्हा आम्ही ख्रिस्ताला स्वीकारतो, आमच्यामध्ये ती धार्मिकता, ख्रिस्ताची धार्मिकता येते. आम्ही आमची इच्छेप्रमाणे नाही, जगाच्या इच्छेप्रमाणे नाही, आम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे वागायला लागतो, चालायला लागतो. आणि जेव्हा आम्ही देवाच्या पुत्राच्या धार्मिकतेवर आमचं जीवन असतं, आम्हाला ते नियम पाळावे लागत नाही, ते ऑटोमॅटिक आमच्या जीवनात ते घडत जात. म्हणून तो येशू ख्रिस्त या डोंगरावरच्या प्रवचनामध्ये जेव्हा आशीर्वादांबद्दल बोलत आहे, त्या अंतःकरणाच्या शुद्धतेबद्दल बोलत आहे, तो बाहेरील शुद्धतेपेक्षा आतील शुद्धतेबद्दल तो काय करत आहे? बोलत आहे. दुसरी गोष्ट, तो एक चित्ताबद्दल, पूर्ण अंतःकरणाबद्दल बोलत आहे. मला काय म्हणायचं आहे बघा, आम्ही अंतःकरणात एक चित्त असलं पाहिजे, आम्ही पूर्ण अंतःकरणाचे असले पाहिजे, आम्ही एकाग्र असलं पाहिजे, एका गोष्टीवर केंद्रित आमचं जीवन असलं पाहिजे. आम्ही अर्ध्या अंतःकरणाचं असू 3 राजे सांगितले जातात नाही का? आम्ही ते शिकलेलो, वॉक थ्रू द बायबल आपण ओल्ड टेस्टमेंट, न्यू टेस्टमेंट घेतलेलं आहे. शाऊल अंतःकरणहीन, दावीद पूर्ण अंतःकरणाचा आणि शमूएल अर्ध्या अंतःकरणाचा नाही का? शलोमोन अर्ध्या अंतःकरणाचा.
ते 3 राजे आम्हाला 3 वेगवेगळ्या गोष्टी शिकवतात. आम्ही अर्ध्या अंतकरणाचा असू नये आणि अर्ध्या अंतकरणामध्ये द्विबुद्धीचा असू नये. थोडक्यात हे पण मला पाहिजे, ते पण मला पाहिजे, मी हे पण करणार आणि मी ते पण करणार आहे. ही द्विबुद्धी, ही अर्ध्या अंतकरणाचं. इकडे देव पण करायचं. शर्मनाथ फार सुंदर आहे ना शम्मेलाचं. बायका केल्या, परमेश्वर सांगितलं राजाने जास्त बायका करायच्या नाहीत म्हणून त्याने केल्या आणि सगळ्या विधर्मी केल्या. आणि मग ते मूर्तीपूजा करत होते. आणि मग इकडे त्याचं देवाकडे पण अंतकरण. मग बायको म्हणायचं चल इथं राहू दे, देव आहे कर त्याचं, पण ये तू जरा घंटे वाजवतो बाळा, नाही का? तुझ्या बिचार आपल्या घंटे वाजवत, ती पूजा करायची आपल्या घंटे वाजवत होता. असं हळूहळू बऱ्याच वेळेस जर आम्ही स्वतःबद्दल प्रामाणिक असेल तर आम्हाला समजेल की आमचं अंतकरण दुभांगलेलं आहे. आम्हीही अर्ध्या अंतकरणाचे आहोत. आमच्या अंतकरणात जीवनात सतत युद्ध चालू असते आणि हे स्वाभाविक आहे. त्याचं कारण आहे आमच्यामध्ये आमचा जुना मनुष्य अजून तसाच आहे. आम्हाला नवा स्वभाव प्राप्त झालेला आहे. आमच्यामध्ये नवीन मनुष्य निर्माण झालेला आहे. पण ही दोघही नेहमी एकमेकांबरोबर भांडत असतात. नीट समजून घ्या, आमचा मधला जुना मनुष्य अजून तसाच आहे. आमच्यामध्ये जेव्हा तारण झालं, बाप्तिस्मा घेतला, आमच्यामध्ये तो नवा मनुष्य घातला गेलेला आहे. आता आमच्यामध्ये 2 मनुष्य आहेत. एक आमचा जुना मनुष्य आणि आता नवीन मनुष्य. आणि दोघं गप बसत नाहीत. दोघं एकमेकांबरोबर नेहमी भांडत असतात. ज्या मनुष्याला आम्ही अधिक भरवू तो बलसंपन्न होणार आहे आणि तो दुसऱ्यावर हवी होणार आहे. आम्ही जर जुन्या मनुष्याला भरवा लागलो अधिक तर तो बलवान होणार आहे आणि तो नव्या मनुष्याला दाबणार आहे. जर आम्ही नव्या मनुष्याला भरवणार आहे, तो बलवान होणार आहे, तो जुन्या मनुष्याला खाली दाबणार आहे. आणि वॉचमनीचं पुस्तक फार सुंदर आहे. वॉचमनी म्हणतात, नेहमी सकाळी उठताना मला निर्णय घ्यायचा असतो की आज माझ्या मधील कोणता स्वभाव विजय होणार आहे, माझा नवीन स्वभाव की माझा जुना स्वभाव. हा द्वंद्व आहे चाललेला आहे रोज सकाळी उठल्यावर. माझा जुना मनुष्य नेहमी मला देवापासून दूर, शारीरिक गोष्टींकडं, शारीरिक मागण्यांकडं, शारीरिक गरजांकडं, शारीरिक दुखण्याकडं, आजारपणाकडं नेहमी वळवतो. आत्मा नेहमी देवाकडं ओढत असतो. पण जर आम्ही देहाच्या गोष्टी भरवायला लागलो तर साहजिकच आहे ते होणार आहे. देवासेवक म्हणून आमच्यामध्ये 2 प्रकारचे कुत्रे आहेत. एक पांढरा कुत्रा आणि एक काळा कुत्रा आहे. नेहमी ते एकमेकांबरोबर भांडत असतात. आम्ही कुठल्या कुत्र्याला खायला जास्त घालतो तो ताकदवर होणार आहे, ते दुसऱ्याला चावणार आहे. आम्ही आमच्या जीवनात आम्हाला आशीर्वादित व्हायचं आहे. परमेश्वर आम्हाला आशीर्वादित प्रजा केलेली आहे. आम्ही दरिद्री नाहीये. पण जेव्हा तुम्ही आणि आम्ही ख्रिस्ताकडे येतो आणि ख्रिस्ता बरोबर चालतो, आम्ही द्विबुद्धीचं असून चालणार नाही. पौल म्हणतो रोम 7:19 मध्ये, जे चांगले करावे असे मला वाटते
ते मी करीत नाही, तर करावेसे वाटत नाही असे जे वाईट ते मी करतो. ख्रिस्त काय म्हणत आहे? अंतःकरणाची शुद्धता ही फक्त नैतिकतेची शुद्धता नाही, तिचा त्यात अंतर्भाव नक्कीच आहे. पण ख्रिस्त या ठिकाणी काय सांगत आहे बघा. एका कॉमेंट्री मध्ये असं लिहिलंय, जे.बी. फिलिप्स त्यांनी ट्रान्सलेशन केलं या वचनाचं. तो म्हणतो, ब्लेसेड आर दोज हू आर अटरली सिन्सिअर. जे सात्विक आहेत ते आशीर्वादित आहेत, जे प्रामाणिक आहेत ते आशीर्वादित आहेत. आणि म्हणून तुम्हाला जर आशीर्वादित व्हायचं कुठल्याही बिझनेसमध्ये, कुठल्याही नोकरीमध्ये, तुम्हाला परमेश्वरांची उपजीविका, तुम्हाला आशीर्वादित करण्यासाठी परमेश्वरांचे स्रोत ठेवलेले आहेत. तिथं जर तुमची प्रामाणिकता असेल, सात्विक जर तुम्ही वागत असाल, बायबल सांगतो तुम्ही आशीर्वादित आहात. ही नैतिक शुद्धता नाही. नैतिक तर आम्ही असलंच पाहिजे, आमचं नीतिमत्व तर व्यवस्थित असलंच पाहिजे, पण आम्ही सात्विक असणं, प्रामाणिक असणं हे फार गरजेचं आहे. आज प्रश्न आहे, आम्ही आहोत का? आम्ही सर्व पाप करतो, आम्ही सर्व पाप करणारे आहोत, पण खरंच प्रामाणिकपणे, सात्विकपणे आम्ही पवित्र आत्म्याच्या मदतीने देवाला संतुष्ट करणारे जीवन जगण्याचा प्रयत्न करत आहोत का? त्यालाही रेमेडी आहे. आम्ही पाप करतो, आमच्या हातून पाप घडतं, कारण आमचा जुना मनुष्य अजून आहे, तो आम्हाला पाप करायला लावतो. जरी त्याला आम्ही खायला घालत नाही तर मध्ये मध्ये कोई करतोच. आमच्या हातून पाप घडतच, पण त्यासाठी प्रोव्हिजन ऑलरेडी बायबल मध्ये आहे. देवाचं वचन आम्हाला सर्व पापापासून शुद्ध करतं. देवाचं वचन आमच्यासाठी आहे, ते आम्हाला रोज नाव घालतं. रोज आम्हाला घाण लागली की रोज आम्ही आंघोळ करतोच ना. का एकदाच केली आम्ही आंघोळ आणि आता परत करायचं ना? ते पाणी जे आहे वचनाचं, वचनरूपी जलस्नानानं तो आम्हाला रोज नाव घालतो. रोज आम्ही रोज आंघोळ करतो, तसं रोज आम्ही देवाच्या वचनानं आम्हाला स्वतःला शुद्ध करतो. हे प्रोव्हिजन आम्हाला केलेले आहे. पण आम्ही खरंच प्रामाणिकपणे आणि सात्विकपणे पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने आम्ही आमचं जीवन देवाला संतुष्ट करणार असं जीवन जगत आहोत का? हा मात्र परमेश्वर आमच्याकडे पाहणार. का आम्ही देवाविरुद्ध बंड करतो? का नेहमी देवाच्या विरुद्ध वागतो? आणि म्हणून ही देवाची इच्छा आहे की आम्ही द्विबुद्धीच असू नये. आम्ही स्वतःला प्रश्न विचार, आम्ही द्विबुद्धीच आहोत? याकोब काय म्हणतो बघा, याकोबाचं पुस्तक याचा 4 ते 8 वचन आहे, देवाजवळ या म्हणजे तो तुम्हाजवळ येईल. अहो पाप्यांनो, तुमचे हात निर्मळ करा. अहो द्विबुद्धीच्या लोकांनो, तुमची अंतःकरणे शुद्ध करा. याकोब म्हणत आहे की द्विबुद्धीचे लोक या मार्गावर येऊ शकत नाहीत. आम्ही निवास मंडपात शिकवतो, हा पवित्र मार्ग राजमार्ग आहे, त्याच्यावर पापी लोक चालणार नाहीत. ज्याचे हात शुद्ध आहेत, पवित्र डोंगरावर कोण उभा राहील? त्याच्याने
त्याच्या पवित्र स्थानात कोण उभा राहील, त्या पवित्र डोंगरात कोण चढेल, ज्याचे हात स्वच्छ, ज्याचं मन शुद्ध आहे. आणि म्हणून द्विबुद्धीचे लोक या मार्गावर येऊ शकत नाही. असे लोक कधीच ख्रिस्ती किंवा ख्रिस्ताचे होऊ शकत नाहीत. कारण असे लोक आपली वासना सोडत नाही. आता वासना म्हणजे फक्त शारीरिक नाही, अनेक आहेत. ही वासना आहे म्हणून आज चर्चमध्ये लोक नाही आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या वासना आहेत. वासना म्हणजे काय? जे आवडतं ते करणं, ज्याच्यातून आपल्याला भावना शांत होतात ते करणं. आणि आज अनेक लोक त्यातच आहेत. त्यांना जे आवडतं, त्यांना जे करूस वाटतं तेच ते करत आहेत. त्यांना ते सोडत नाहीत आणि मग ते कधीच ख्रिस्ताचे त्या मार्गावर कधीच चालत नाहीत. असे लोक कधीच आपली जीभ ताब्यात ठेवत नाहीत. असे लोक कधीच कपट सोडत नाही. आणि जोपर्यंत आम्ही हे सोडणार नाही तोपर्यंत आम्ही द्विबुद्धीचे असणार. परमेश्वराने सांगितलं नाही. होय तर होय असावं, नाही तर नाही असावं. दोन दगडावर आम्ही पाय ठेवू शकत नाही. एक तर आम्ही गरम असावं नाही तर थंड असावं, कोमट असो. हे द्विबुद्धीचे कोमट आहेत. परमेश्वर मध्ये त्याच्या तोंडातून हुकूम टाकला. एक तर तुम्ही देवाचे असा नाही तर देव विरहित असा. हे जे मधले आहेत ना, डेंजर आहेत. ते तुम्हाला कुठंच जाऊ देणार नाहीत. आणि जोपर्यंत आम्ही द्विबुद्धीचे असू, आम्ही अंतःकरणात कधी शुद्ध होऊ शकत नाही. पौल काय म्हणतो बा, मला जेव्हा हे वचन मी वाचतो मला फार आश्चर्य वाटतं. फिलिप्पियरास पत्र याचा 3 अध्याय 13 वचन. तर एक गोष्ट मी करतो की मागील गोष्टी विसरून व पुढील गोष्टीकडे लक्ष ठेवून. तो असं म्हणत नाही की मी या 10 गोष्टी करतो, मी या डझनभर गोष्टी करतो. आम्ही ख्रिस्ती म्हणून डझनभर गोष्टी करण्याच्या मागे असतो. पण पौल म्हणतो तर एक गोष्ट मी करतो, ती ही की मागील गोष्टी विसरून व पुढील गोष्टीकडे लक्ष ठेवून. एकच गोष्ट, एकाच गोष्टीवर आमचं लक्ष केंद्रित करा आणि ती व्यवस्थित करा. आणि ती एक गोष्ट ही असू द्या, कुठली असू द्या, मत्ती 6:33. तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्यास झटा. ही एक गोष्ट सगळ्या भावड पसारा करण्यापेक्षा आणि एक ना धड 12 चिंध्या सगळं करण्याच्या मागे काहीच न करण्यापेक्षा पौल म्हणतो एकच गोष्ट मी करतो, तिच्याकडे मी लक्ष लावतो, ती पूर्ण करतो. येशू ख्रिस्त म्हणतो पहिल्यांदा काय करा, त्याचं राज्य व त्याचं नीतिमत्व मिळवण्यासाठी झटा. म्हणजे सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक होतील, पूर्ण होतील. सगळ्या मिळतील, सगळे आशीर्वाद धावतील, तुमच्या पुढे जातील. म्हणून येशू ख्रिस्त या वचनात हेच म्हणत आहे की अंतःकरणाचे शुद्ध होणे म्हणजे ख्रिस्तासाठी आपलं जीवन जगणे आणि इतरांसाठी आपलं जीवन खुलं करणे.
ढोंगापासून आम्ही दूर राहणे, लबाडीपासून दूर राहणे, आम्ही पवित्र आहोत असं भासवून जीवन जगणे नाही. आणि आम्हालाच माहित आहे, आमच्या विवेकाला माहित आहे, आम्ही जेव्हा खरंच आत आम्ही अंतकरणात बघून आम्हाला समजेल की देवाच्या दृष्टीने सर्व काही चांगलं नाही आहे, आमच्यात काहीतरी बिघडलेलं आहे. माझं चालणं देवाबरोबरच बिघडलेलं आहे. आणि म्हणून वारंवार आम्हाला ते आत्मपरीक्षण करायला, रोजच्या रोज आम्हाला ते आत्मपरीक्षण करायला परमेश्वराने संधी दिलेली आहे. आम्ही त्याप्रमाणे चालत आहोत का नाही आहे ते आम्ही तपासणं गरजेचं आहे. आज आम्ही काय करतो? द्विबुद्धीचे आहे का? खरंच देवाच्या इच्छेनं चालत आहे का? ढोंगापासून शास्त्रीय पुरुषांसारखी आमची धार्मिकता, शास्त्रीय पुरुष फार धार्मिक होते, स्वतःला फार धार्मिक समजत होते, पण खऱ्या ख्रिस्ताला ते ओळखत नव्हते. ही दुर्दशा आहे, ही दुःखाची गोष्ट आहे. ते म्हणत होते की देवासारखं आम्हीच ओळखलंय, आम्हालाच माहित आहे देव कोण. आज अनेक ख्रिस्ती लोक आहेत, त्यांना तेच वाटतं की आम्ही जी आहे ती धार्मिकता आहे, आम्ही जे वागतो तेच धार्मिक वागतो. पण खरंच देवाकडं ते अंतःकरण लागलेलं आहे का? जेव्हा मी तटस्थ किंवा कुठल्याही पक्षाचं नसतो, तेव्हा आमच्या मनात कोणत्या गोष्टी असतात बघा. आम्ही तटस्थ असू नये, दोघं बरोबर आहे, होयला होय, नाही नाही, चुकीला चूक, बरोबरला बरोबर. बऱ्याच वेळेस आम्ही तटस्थ असतो, आम्ही कुठलाच पक्ष घेत नाही. हे द्विपक्षी, हे धोकादायक आहे. आम्ही बऱ्याच वेळेस तटस्थ राहतो आणि अनेक गोष्टींनी भरवतो. काय होतंय? केलं तर सगळं जग करते की नाही का? आम्ही टीव्हीवर कोणत्या गोष्टी बघतो, आम्ही इंटरनेटवर कोणत्या गोष्टी बघतो. जेव्हा आम्ही तटस्थ असतो ना, कुठल्याच पक्षाचा नसतो, तेव्हा मात्र भयानक गोष्टी घडायला सुरू होतात. शुद्धता या ग्रीक शब्द आहे कॅटेरियोस, शुद्ध पिण्याचे पाणी किंवा निवडलेलं धान्य, सर्व घाण अशुद्धता काढून टाकणे, भेसळ विरहित कुठलंही मिश्रण न केलेला धातू, त्याच्यातूनच केमिकल मध्ये वेगळं नाही, ओरिजिनल धातू त्यातूनच तो आलेला आहे. कुठले मिश्रण नसलेलं, फक्त शुद्ध निवडलेलं, ह्या अर्थी ते शुद्धताचा शब्द वापरलेला आहे. फक्त नैतिकतेमध्ये अंतःकरण शुद्धता नाही, तर देवाबरोबर इमानीपणानं वागणं, देवाबरोबर इमानी असणं, ही शुद्धता आहे. देवाच्या गोष्टीपासून बाजूला न जाणारा प्रामाणिकपणा असणे, देवाच्या इच्छे संबंधी बाजूला न जाणारा प्रामाणिकपणा असणे, थोडक्यात एकाग्र असणे, द्विबुद्धीचं नसणे, ही शुद्धता आहे. उदाहरण देतो, लोक तुमच्या बरोबर बोलत असताना तुमच्या बोलण्याकडे लक्ष नसते,
तर त्यांचे लक्ष दुसरीकडे जर असते, नाही का, कोणतरी बोलायला लागले आणि माझं लक्ष तिकडे आहे की माणूस काय चाललाय, त्यानं ड्रेस काय घातलाय, तो कसा दिसायला लागलाय, तुम्ही बोला आणि माझं लक्ष तुमच्या बोलण्याकडे नाही, दुसरीकडे आहे. बोलायलाय तुमच्या बरोबर, पण तुमचं लक्ष तिसरीकडे आहे. धार्मिकतेमध्ये आमचे असंच असू शकतं. देवाची इच्छा आम्हाला समजते, पण आम्ही ते लक्ष नाही देत. आम्ही दुसरीकडेच आमचं लक्ष, जगातल्या गोष्टीकडच आमचं लक्ष लागलेलं आहे. तसं आम्ही असू शकतो. आम्ही एक चित्त असत नाही, कधी कधी पूर्ण अंतकरणाचे आम्ही नसतो. आम्ही ख्रिस्ती जीवनावर आमचं लक्ष केंद्रित करू शकत नाही. आम्हाला ते ख्रिस्ती जीवन आवडत सुद्धा नाही. म्हणून हे वचन पाहत असताना ख्रिस्त आम्हाला काय म्हणत आहे, आम्हाला नीट समजणं गरजेचं आहे. अंतकरणाने शुद्ध व्हा, तो म्हणत आहे. पण जेव्हा हे आम्ही ऐकतो, आम्ही जरा निराश होतो. तुम्ही आम्हाला असं वाटतं की हे अशक्य आहे, मला हे अशक्य आहे. आमच्या जे हृदयात आहे त्यात आम्ही काही करू शकत नाही. बऱ्याच वेळेस आम्ही आमच्या देहाकडे बघून, आमचा अनुभव आतापर्यंत बघून आम्हाला बऱ्याच वेळेस जेव्हा अशी वचनं येतात शुद्ध व्हा, मग आम्हाला असं वाटतं की शुद्ध कसं व्हायचं, आम्ही हे करू शकत नाही. येशू ख्रिस्त काय म्हणत आहे, यास्तव जसा तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण आहे तसे तुम्ही पूर्ण व्हा. म्हणजे परमेश्वरानं ऑलरेडी काहीतरी केलेलं आहे, ज्याद्वारे आम्ही स्वतःला शुद्ध पवित्र राखू शकतो. आम्ही असं म्हणू नये की आम्ही कसं काय करू शकतो, हे अशक्य आहे. आमच्या ख्रिस्तीपणाचा उद्देश नेहमी जसा पिता पूर्ण आहे तसे आम्ही पूर्ण होण्याकडे आमचा कल असणं गरजेचं आहे. त्या प्रवासावर आम्ही निघणं गरजेचं आहे. तरच आम्ही खऱ्या अर्थाने देवाला संतुष्ट करू शकतो. नीट समजून घ्या. बऱ्याच वेळेस इथंच द्विबुद्धी असते आणि मग आम्ही कुठल्या गाडीत बसायचं हेच आम्ही विसरतो आणि मग ती गाडी निघून जाते. आम्ही करू शकतो, आम्ही त्या प्रवासावर निघावं. कारण हे व्हायला सांगितलेलं आहे. जसा तो तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण आहे तसे तुम्ही पूर्ण व्हा. आमच्या जीवनाचा, ख्रिस्ती जीवनाचा उद्देश असला पाहिजे की आम्ही पूर्ण होण्याच्या प्रक्रियेमध्ये आम्ही स्वतःला घातलं पाहिजे. दुःखाची बातमी ही आहे की आम्ही सर्वजण अपात्र आहोत. आम्ही कोणीही असू, नीट समजून घ्या. सर्वांनी पाप केलेलं आहे आणि देवाच्या गौरवाला अंतरलेले आहेत. अंतकरणात शुद्ध होण्यास आम्ही सर्वजण अपात्र आहोत. आता हे कसं होणार आहे? पुढं असं लिहिलेलं आहे, ते देवाला पाहतील. जे अंतकरणात शुद्ध ते आशीर्वादित आहेत, कारण ते देवाला पाहतील.
जर आम्ही अंतःकरणात अशुद्ध असलो तर आम्ही देवाला पाहू शकत नाही. जर आम्ही खरं पाहिले तर आम्ही शुद्धही होऊ शकत नाही. त्यामुळे आम्ही देवाला पाहू शकणारे नाही. बरोबर आहे. मी तुम्हाला तुमच्या मनात जे काय गोष्टी येत आहेत तेच सांगत आहे की जर मी पापी आहे, मला जर करता येत नाही, काहीतरी परमेश्वराने तिथे रेमेडी ठेवलेली आहे. देवाचा एक सेवक म्हणतो, देव फक्त अंतःकरण पाहतो आणि अंतःकरण फक्त देवाला पाहते आणि फक्त शुद्ध अंतःकरणच देवाला पाहू शकते. इब्री लोकास पत्रामध्ये पाऊल म्हणतो 12 अध्याय 14 वचन, ज्या वाचून कोणालाही प्रभूला पाहता येत नाही ते पवित्रीकरण मिळवण्याचा झटून प्रयत्न करा. पवित्रीकरण त्याच्याशिवाय कोणालाही देवाला पाहता येत नाही. आणि म्हणून प्रथम आम्हाला त्या स्थानाची किंवा पोझिशन जिथं आहोत आम्ही त्याची शुद्धता हवी आहे. आता स्थानाची शुद्धता म्हणजे काय? आत्मिक दृष्ट्या तो आम्हाला आमच्या मुंडीला पकडतो, आम्हाला आमच्या पापातून उचलतो आणि आम्हाला ख्रिस्तामध्ये व ख्रिस्ताच्या धार्मिकतेमध्ये रोखतो. हे देवाचं काम आहे. तो आम्हाला तिथून उचलतो. आम्ही अंधकार होतो, आम्ही मेलेलो होतो, आम्हाला त्याने उचललंय आणि ख्रिस्तामध्ये नव्याने आम्हाला काय केलेलं आहे? रोपलेलं आहे. जसं कांदा पहिला बी टाकलेला असतो नाही का, आणि मग ते रोप उपटले जातात आणि मग जिथं प्लांटेशन करायचं तिथं मिरची म्हणा, तसं आम्हाला काढलंय तिथून आणि ख्रिस्तामध्ये आम्हाला रवलेलं आहे. जेव्हा तो आमच्याकडे पाहतो तेव्हा तो आमच्या शुद्धतेकडे पाहत नाही, अशुद्धतेकडे पाहत नाही, तर तो ख्रिस्ताच्या शुद्धतेकडे पाहतो. आमचं स्थान आता तिथं नाहीये जिथं आम्ही पूर्वी होतो. इफिसकरात 2 अध्याय, आम्ही मेलेलो होतो, आम्ही अंधकार होतो, देव विरहित होतो, ख्रिस्ताच्या याच्या बाहेरचे होतो नाही का, देवाच्या योजनेच्या बाहेरचे होतो, मी परराष्ट्रीय होतो. हे ते स्थान होतो जिथं आम्ही पेरलं गेलो होतो. पण आता आम्हाला तिथून उपटलेलं आहे आणि आता ख्रिस्तामध्ये रवलेलं आहे. आमच्यात काही चांगलं पण नव्हतं, आमचं मध्ये काही नाही चांगलं पण ज्याच्यात रवलेलं आहे आता आम्ही. त्यामुळे आता ख्रिस्त जेव्हा त्या प्लॉट कडे बघतो तेव्हा ते ख्रिस्ताचा प्लॉट आहे आणि त्यामध्ये आम्ही रवलेलो आहोत. हे लक्षात ठेवा. पवित्रता आमची नाहीये, ती ख्रिस्ताची पवित्रता आहे आमच्यामध्ये आलेली. म्हणून ख्रिस्ताच्या शुद्धतेकडे तो पाहतो, आमच्या अशुद्धतेकडे पाहत नाही, तर तो ख्रिस्ताच्या शुद्धतेकडे पाहतो आणि यालाच तारण म्हणलेलं आहे. आमच्यामध्ये चांगलं पण काही नाही, पण आमचं स्थान बदललेलं आहे. हे नीट समजून घ्या. आम्ही आता ख्रिस्तामध्ये रमलेले आहोत आणि मंडळी ख्रिस्ताचा तो प्लॉट आहे त्याच्यामध्ये आम्ही रमलेले आहोत आणि म्हणून मंडळीमध्ये आम्ही वाढतो. 5 पदरी सेवा त्या प्लॉट मध्ये ठेवलेली आहे. रोज मशागत केली जाते, रोज त्याच्यात खत पाणी दिलं जातं त्या प्लॉट मध्ये.
हे स्थान आहे. पूर्वी तिकडे होतं तुम्ही जगात. तुम्ही बघा बाजारात रोपं विकायला ठेवलेली असतात, मिरचीची, कांद्याची. मग ते आणून लावायची. तसं आम्हाला लावलं गेलं हे कारण आहे. आता एकदा का लावलं, आता ती रोपाची जबाबदारी आहे. जे मिळते ते घ्यायचं आणि वाढायचं आणि फळ द्यायचं. नीट समजून घ्या. जिथं मंडळीमध्ये सेवा चालू आहे, 5 पदरी सेवा, ती घ्यायची आहे आणि स्वतःला वाढायचं आहे. ऑटोमॅटिक तुमच्या ती फळं दिसायला लागणार आहेत. त्यासाठी तुम्हाला काय करायचं नाही. ते झाड काय करत नाही. बघितलं का झाड वाकलंय आणि मुळं हे घ्यायला लागलंय? नाही, ते स्तब्ध आहे, काही काम करत नाही. कुठं फांदी कुठं जमिनीत गेले आणि खायला लागले असं काय नाही, उभा आहे. आणि जे रूट्स आहेत त्याला जे मिळत आहे ते घेत आहे, सगळं घेत आहे आणि स्वतः वाढत आहे. ते वाढत आहे, ऑटोमॅटिक वाढत आहे. का? कारण ते घेत आहे. ते हवेतून ऑक्सिजन घेत आहे, रात्री कार्बन डायऑक्साईड घेत आहे, सकाळी कार्बन डायऑक्साईड घेत आहे, रात्री ऑक्सिजन घेत आहे, प्रकाश संश्लेषण होत आहे, मुळं ते अन्नद्रव्य घेत आहेत. घ्यायचं काम. आणि म्हणून ख्रिस्ताने आमच्यासाठी वधस्तंभावर खंडे भरून ते विकत घेतलेले आहे. ते तारण तो आमच्यासाठी अशुद्ध झालेला आहे, यासाठी की आम्ही त्याची शुद्धता मिळवावी. आम्ही त्याला ख्रिस्तावर विश्वासाद्वारे आम्ही ते स्वीकारावं. बघा, वधस्तंभ 2000 वर्षापूर्वी ऑलरेडी आम्हाला ते दिलेलं आहे. तो आमच्यासाठी शापित झाला, तो आमच्यासाठी अशुद्ध झाला. परमेश्वराने त्याच्यापासून आपला चेहरा फिरवला. त्याचं पाप नव्हतं, आमचं पाप होतं. पण हे मला कसं मिळणार आहे? त्यांना ते घेतलं अशुद्धता माझी, यासाठी की त्याची शुद्धता आम्ही घ्यावी. ही शुद्धता आम्ही कशी घेऊ शकतो? तर ती ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे. आम्ही देवाला पाहणार आहोत. जेव्हा आम्ही स्वर्गात जाणार आहोत, या सर्व पायऱ्या पूर्ण करून तेव्हा आम्ही गौरवी ख्रिस्ताला आमच्या डोळ्यांनी आम्ही पाहणार आहोत. कल्पना करा, सार्वकालिक जीवनातील सर्वात मोठी गोष्ट तुम्ही पाहणार आहात. स्वर्गात जेव्हा तुम्ही जाणार आहात, सर्वात मोठा आनंद तुम्हाला त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे. आणि आम्ही ख्रिस्ताला क्लिअर पाहणार आहे. क्लिअर. तुम्हाला या जगात चष्मा जरी असेल तरी स्वर्गात चष्मा नसणारा तुमचं विजन 2020 असणार आहे. म्हणजे सगळ्यात क्लिअर असणार आहे आणि त्याच्यात तुम्ही ख्रिस्ताला पाहणार आहे. 1 योहान 4:12 सांगतो, कोणी कधी देवाला पाहिलेलं नाही. निर्गम 33:20 मध्ये जेव्हा यहोवा देवाने मोशेला म्हटले, तुला माझे मुख पाहवणार नाही, कारण कोणी मनुष्य मला पाहून जगणार नाही. बऱ्याच वेळेस आम्हाला हे समजत नाही. परमेश्वर प्रकाश आहे आणि तो असा प्रकाश आहे, तो अगम्य प्रकाशात त्याची वस्ती आहे.
त्याला पाहून कोणीही जिवंत राहू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. स्वतः परमेश्वरानं मोशेला सांगितलं, मोशे म्हणला मला तुझं तोंड बघायचं आहे. बघा, परमेश्वर म्हणतो माझं तोंड पाहणार नाहीस, तू पाहू शकणार नाहीस, कारण कोणी मनुष्य मला पाहू शकणार नाही. पण जुन्या काळात एका व्यक्तीनं देवाला पाहिलं आणि आम्ही तसंच पाहणार आहोत. पुढे आपण शास्त्री याचं 13वा अध्याय, शास्त्री याचा 13वा अध्याय 17 पासून चालू करा वाचा. मनोहाने परमेश्वराच्या दूताला विचारले, आपले नाव काय? कारण आपल्या म्हणण्याप्रमाणे घडून आल्यावर आम्ही आपला सन्मान करू. परमेश्वराच्या दूताने त्याला उत्तर दिले, माझे नाव अगम्य आहे. तेव्हा ते तू का विचारतोस? मग आश्चर्यकारक कृत्य करणाऱ्या परमेश्वराला मनोहाने अंधारपणासह एक करडू खडकावर अर्पण केले. त्याकडे मनोहा व त्याची बायको पाहत होती. तेव्हा वेदीवरून स्वर्गाकडे ज्वाला उसळली आणि परमेश्वराच्या दूताने त्या वेदीवरल्या ज्वालेवर आरोहण केले. ते पाहून मनोहा व त्याची बायको यांनी लोटांगण घातले. परमेश्वराच्या दूताने मनोहाला व त्याच्या स्त्रीला पुन्हा दर्शन दिले नाही. तेव्हा तो परमेश्वराचा दूत होता हे मनोहाने ओळखले. मनोहा आपल्या स्त्रीला म्हणाला, आपण खात्रीने मरणार, कारण आपण देवाला पाहिले आहे. पण त्याची स्त्री त्याला म्हणाली, आपल्याला मारून टाकण्याची परमेश्वराची इच्छा असती तर त्याने आपल्या हातून होम बली व अन्नार्पण स्वीकारले आता नसते. बघा इथं सांगतो की मनोहाने देवाला विचारलं. बघा, तुम्ही जर त्याचा कॉन्टेक्स्ट बघितला तर देव त्याला भेटला आणि मनोहा म्हणतो की आपण देवाचं मुख बघितलेलं आहे, आपण नक्की कोण आहे? मरणार आहोत. बघा, परमेश्वर सांगतो की माझं तोंड बघून कोणी जीवन जगणार नाही. मनोहा नाही माहित होतं, तो म्हणतो की आपण देवाचं तोंड बघितलेलं आहे, आपण नक्की मरणार. मग त्यांनी बघितलं कुणाला? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. त्यांनी बघितले आणि जिवंत राहिले. तो देव होता, अग्नीवरून आरूढ होऊन तो गेला. मनोहा म्हणतो आपण देवाला बघितल्याने आपण फार मरणार आहे आता. पण त्याच्या आधी परमेश्वरानं क्लिअर केलं. त्याने विचारलं, तुझं नाव काय आहे? आणि त्यानं सांगितलं, माझं नाव अद्भुत आहे. नीट समजून घ्या. पंडित रमाबाईच्या भाषांतरात ओरिजिनल शब्दाचे केलेले अद्भुत. आता तुम्ही म्हणाल ह्याचा आणि त्याचा काय संबंध आहे? देवाला पाहणं मोशे पाहू शकत नव्हता. मनोहानं पाहिलं तो मेला नाही. त्याचं कारण काय होतं? यशाया म्हणतो 9 ते 6 वचन, कारण आम्हासाठी बाल जन्मलेला आहे. येशू ख्रिस्ताबद्दल भविष्यवाणी केलेला आहे. आम्हास पुत्र दिला आहे, त्याच्या खांद्यावर सत्ता राहील. त्याला काय म्हणतील? त्याला अद्भुत, त्याला मंत्री, त्याला सर्वसमर्थ देव, त्याला सनातन पिता आणि त्याला शांतीचा अधिपती म्हणते. म्हणजे शरीर रूप धारण करण्यापूर्वीचा ख्रिस्ताला मनोहानं बघितलं आणि ख्रिस्तानं त्याची ओळख मनोहाला करून दिली की माझं नाव अद्भुत आहे. म्हणून तो मेला नाही. देवाला पाहिल्यावर आम्ही मरणार आहे.
पण ख्रिस्ताला पाहिल्यावर आम्ही मेलेलो जिवंत होणार आहे. हा फरक आहे. मनवानं ज्या ख्रिस्ताला बघितलं, ज्या देवाला बघितलं, तो ख्रिस्त होता. उत्पत्ती 3:8 सांगतं, नंतर शिलोपाचा वारा सुटल्यावर यहोवा देव बागेत चालत असता त्याचा शब्द त्यांनी ऐकला. बघा, बागेत चालत असताना त्याचा शब्द त्याने ऐकला. इथंही प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता, शब्द देव होता. दोन 2000 वर्षापूर्वी तो शब्द देही झाला, त्याला आमच्यावर व्यवस्थित. पण त्याच्या आधी उत्पत्तीमध्ये देवाचा शब्द आदम हव्वाला भेटायला कोण येत होतो? शरीर रूप धारण करण्यापूर्वीचा ख्रिस्त होता. कोणी मनुष्य देवाला पाहणार नाही, पण ख्रिस्ताला पाहून नवीन जीवन मिळणार आहे. आम्ही जगणार आहोत. जे अंतःकरणाचे शुद्ध ते आशीर्वादित आहेत, कारण ते देवाला पाहतील. या जीवनात आम्ही देवाच्या वचनातून आम्ही ख्रिस्ताला पाहू शकतो. नीट समजून घ्या. येशू ख्रिस्त जो शब्द, स्पोकन वर्ड ऑफ गॉड किंवा लोगस, रिटन वर्ड ऑफ गॉड, आणि दोन्ही वर्ड्स रिप्रेझेंट्स क्राइस्ट. लक्षात ठेवा, देवाचं वचन आम्हाला का शुद्ध करतं? कारण ते ख्रिस्त आहे. आणि म्हणून या जीवनात आम्ही देवाच्या वचनामध्ये ख्रिस्ताला पाहू शकतो. मंडळी मध्ये आम्ही ख्रिस्ताच्या वचनाचं मनन चिंतन केलं जातं. मंडळीमध्ये ख्रिस्ताचं वचनावर आम्ही उभारतो, आम्ही भरले जातो, आम्ही स्वतःला वाढवतो त्याच्या पूर्णतेत. म्हणून मंडळी फार महत्वाची आहे, कारण येशू ख्रिस्तानं मंडळीला सर्वस्व दिलं. आणि म्हणून मंडळी मध्ये 5 पदरी सेवा आहेत, आणि त्याद्वारे आम्ही परिपक्व होतो, मॅच्युअर होतो, ख्रिस्ताच्या पूर्णतेत पथ आम्ही पूर्ण होतो. आज आमच्याकडे देवाचं वचन आहे, आम्ही ख्रिस्ताला पाहू शकतो. मंडळीमध्ये मेजामध्ये त्याला आम्ही स्पर्श करू शकतो. त्याला भाकरीच्या समक्षतेच्या भाकरीचा मेज म्हणलेला आहे. लक्षात ठेवा, हा मेज साधा सुद्धा नाहीये. मी नेहमी सांगतो त्याला गांभीर्याने घेत जावा, कारण इथं देवाच्या समक्षतेत आम्ही जातो. ही समक्षतेच्या भाकरीचा मेज आहे. लहेम पाणी म्हणलेला आहे. अनेक एकापेक्षा अधिक फेस आहे तिथं. पिता आहे, पुत्र आहे. पित्याला बघत शकत नाही आपण, पण पुत्राच्या शरीराला स्पर्श करू शकतो, पुत्राला पाहू शकतो आपण वचनावर आधारित. पण आम्ही या जीवनानंतर जेव्हा सार्वकालिक जीवनात जाऊ, क्लिअर समोरासमोर आम्ही त्याला पाहणार आहोत. किती अद्भुत आहे, किती अद्भुत आहे. ख्रिस्ती म्हणून आम्ही अंतःकरणातून पाहतो का? आम्हाला ख्रिस्ताची शुद्धता दिसत आहे का? ख्रिस्ताचं नीतिमत्व आम्हाला दिसत आहे का?
आम्ही देवाला पूर्णतेमध्ये ख्रिस्तामध्ये पाहतो. सांगितलंय येशू ख्रिस्त स्वतः म्हणतो, ज्यांनी मला पाहिले त्यांनी कोणाला पाहिलेलं आहे? पित्याला पाहिलेलं आहे. आणि म्हणून आम्ही ख्रिस्तावर विश्वासाच्या द्वारे देवाला पाहू शकतो. त्याचे प्रगटीकरण आम्हाला त्याच्या वचनात पाहायला मिळते. योग काय म्हणतो बघा, फार सुंदर तो म्हणतो 42वा अध्याय आणि 5वं वचन सांगतो. तो म्हणतो, मी तुझ्याविषयी कानाने ऐकले होते, पण आता माझ्या डोळ्याला परंतु आता माझा डोळा तुला पाहतो. प्रश्न आहे, देवाला तुम्ही पाहिले आहे का? आम्ही सार्वजनिक जीवनात त्याला पाहू, आम्ही त्याच्या सारखे बनू, आम्ही त्याला डोळ्याने पाहू शकू. योग त्याच्या दुःखात ही म्हणतो 19वा अध्याय 25 पासून 27 पर्यंत, मला तर ठाऊक आहे की माझा उद्धारक जिवंत आहे, तो अंती पृथ्वीवर उभा राहील. ही माझी त्वचा छिन्न विच्छिन्न होऊन नष्ट झाली, तरी मी देवाला देह विरहित पाहीन, त्याला मी स्वतः पाहीन. अन्याचे नव्हे तर माझेच नेत्र त्याला पाहतील. कुणाचे तर डोळे पाहून नाही, तो म्हणतो माझेच डोळे. आता जरी माझं शरीर छिन्न विच्छिन्न झालं तर एक दिवस तो म्हणतो त्याला मी देह विरहित पाहीन. म्हणजे आम्ही जेव्हा गौरवात असू आम्ही पाहीन. आणि तो म्हणतो 27 त्याला मी स्वतः पाहीन. ही देवाची इच्छा आहे, आम्ही स्वतः पाहावं त्याला. अन्याचे नव्हे तर माझेच नेत्र त्याला पाहतील. पण प्रश्न आहे, कोण पाहणार आहे? ज्याचा अंतःकरण शुद्ध आहे तो. आता प्रश्न आहे की तुम्हाला शुद्धता हवी आहे का? तुम्हाला एक दिवस देवाला पाहायचं आहे का? तुम्हाला शुद्ध व्हायचं आहे का? तुम्हाला तुमच्या पापापासून मुक्तता हवी आहे का? जर उत्तर येस असेल, जकार्या म्हणतो 13वा अध्याय 1 वचन, पाप आणि अशुद्धता ही दूर करण्यास त्या दिवशी दाविदाच्या घराण्यासाठी व यरुशलेमच्या निवासियांसाठी एक झरा फुटेल. बघा, पाप व अशुद्धता हे दूर करण्यास त्या दिवशी दाविदाच्या घराण्यासाठी व यरुशलेम निवासियांसाठी एक झरा फुटेल. ख्रिस्तान कृत्य 15वा अध्याय 9वा वचन सांगते, त्याने त्यांची अंतःकरणे विश्वासाने शुद्ध करून त्यांच्यामध्ये व आपल्यामध्ये काही भेद ठेवला नाही. हा कोण, कुठला झरा होता? तो येशू ख्रिस्त 2000 वर्षापूर्वी त्या वधस्तंभावर मरण पावला. तो झरा तुम्हाला शुद्ध करण्यासाठी आणि तुमच्यातून पाप काढून टाकण्यासाठी तो वाहिलेला आहे. देवाचं वचन सांगतं, बाप्तिस्मा करणे योहान येशूकडे बघतो आणि म्हणतो, हा पाप जगाचा पाप हरण करणारा देवाचा कोकरा आहे जो बदला जाणार आहे.
तो वाजला. आमची अशुद्धता त्याने घेतली, पण प्रश्न आहे की आम्ही विश्वासाने त्याची शुद्धता घेत आहोत. त्यानं कुठलाच भेद ठेवलेला नाही. त्याने त्यांची अंतःकरणे विश्वासाने शुद्ध करून त्यांच्यामध्ये व आपल्यामध्ये काही भेद ठेवला नाही. जर तुम्हाला तुमच्या अशुद्धतेपासून शुद्धता हवी आहे तर तुम्हाला विश्वासाने त्या झऱ्याकडे गेलं पाहिजे आणि ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे स्वतःला शुद्ध करून घेतलं पाहिजे. आमच्यामध्ये काही नाही चालू, पण आम्ही अशुद्ध आहोत, पण आम्हाला त्या झऱ्याकडे जाणं. येशू ख्रिस्ताचं रक्तच आम्हाला सर्व पापापासून काय करते? शुद्ध करते. आज प्रश्न तोच आहे, तुम्हाला तुमचे अंतःकरण शुद्ध करायचे आहे काय? मी काय केलं पाहिजे? पहिली गोष्ट, आमच्या हृदयाबद्दल देवासमोर नेहमी प्रामाणिक असलं पाहिजे. आम्ही देवाचे आभार मानले पाहिजे यासाठी की तोच आम्हाला शुद्ध करू शकतो. आणि देवाच्या वचनाने स्वतःला भरवलं पाहिजे. कारण काय? योहान सांगतो, ख्रिस्ताच्या ओराशी असलेला, ज्याला ख्रिस्ताचं दर्शन दिलं स्वर्गातलं आणि काय होणार आहे ते दाखवलं, तो योहान काय म्हणतो? 15वा अध्याय योहान शुभनाचा 3रा वचन आहे, जे वचन मी तुम्हाला सांगितले, जे वचन येशू ख्रिस्त म्हणतो, जे मी तुम्हाला सांगितले त्यामुळे तुम्ही आता शुद्ध झालाच आहात. तो म्हणतो, जी वचने मी तुम्हाला सांगितले त्यामुळे तुम्ही आता शुद्ध होणार आहे, झालाच आहात. देवाचं वचन आम्हाला शुद्ध करतच. आणि म्हणून देवाचं वचन ग्रहण करण्यासाठी आम्ही काय येतो? कारण देवाचं वचन आम्हाला शुद्ध करतं आणि जेव्हा आम्ही शुद्ध होतो तेव्हाच आम्ही देवाला पाहू शकतो. आम्ही देवाच्या वचनानं स्वतःला काय केलं पाहिजे? भरवलं पाहिजे. म्हणजे तो नवा मनुष्य ताकदवर होईल आणि जुन्या मनुष्याला तो काय करेल? दाबेल. चौथी गोष्ट, आम्ही काय केलं पाहिजे? आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे पाहिलं पाहिजे. जोपर्यंत आम्ही सार्वकालिक जीवनाकडे पाहणार नाही ना, आम्ही आता योग्य प्रकारे चालणार नाही. म्हणून सार्वकालिक जीवनात आम्हाला जायचं आहे, तिकडे पाहिलं पाहिजे आणि त्या गौरवी आशेकडे पाहिलं पाहिजे की एक दिवस आम्ही आमच्या नेत्रांनी, जसा योग म्हणतो, दुसऱ्यांच्या नाही, स्वतःच्या नेत्रांनी आम्ही त्याला पाहणार आहोत. फार महत्वाचं आहे. आणि म्हणून आज आम्ही आशीर्वादित का नाहीये? जर तुम्ही विचार करत असाल तर तुम्हाला समजल की ह्या गोष्टी कुठेतरी आमच्यातनं मिस झालेल्या आहेत आणि म्हणून आम्ही आशीर्वादित, आमच्या घरांना आशीर्वादित. आम्ही ते एक एक आशीर्वादाची किल्ले आम्ही उघडत आहोत. आणि म्हणून आज आमच्या हृदयाची स्थिती काय आहे, ती कशी आहे, कुठेतरी आम्ही आत्मपरीक्षण करूया. जर पवित्र आत्मा आमच्या अंतःकरणाची स्थिती पाहत असेल तर ती कशी आहे
आम्ही आत्मपरीक्षण करूया. सलमोन राजा म्हणतो, ज्या कशाचे तू रक्षण करतोस, नीट ऐकून घ्या, ज्ञानी ज्यानं देवाचं विजडम मागितलं, त्याला सगळं मागायला होतं, पण त्याने ज्ञान मागितलं होतं. त्या ज्ञानात तो लिहितो, तो म्हणतो, ज्या कशाचे तू रक्षण करतोस जगात, तुझ्या कशाचं तू रक्षण करतोस. मग पैसा, आरोग्य, ताकद, प्रतिष्ठा, काय काय जे काय तू तुझ्या आयुष्यात कशाचं रक्षण करतोस, त्या सर्वापेक्षा अधिक कसोशीने तू आपल्या हृदयाचं रक्षण कर. कारण तो म्हणतो उगाचच कर नाही, कारण त्यातून जीवनाचे झरे निघत असतात. किती सुंदर देवाचं वचन आम्हाला सांगतं, आणि सगळे उत्तर बायबलमध्ये आहेत. जेवढे आमचे प्रश्न आहेत ना, आमच्या व्यथा आहेत, त्या सगळ्यांवर उत्तर परमेश्वरानं आम्हाला दिलेलं आहे. आज आमचं अंतःकरणाची स्थिती काय आहे आम्ही तपासूया, ज्याकडे आम्ही आमचं लक्ष केंद्रित करूया. आणि ज्या 5 गोष्टी सांगितलेल्या आहेत, आमच्या हृदयाबद्दल देवासमोर नेहमी प्रामाणिक असलं पाहिजे. आम्ही देवाचे आभार मानले पाहिजे यासाठी की तो आम्हाला शुद्ध करू शकतो. देवाच्या वचनाने स्वतःला भरवले पाहिजे, कारण देवाचं वचनच आम्हाला शुद्ध करतं. आम्हाला सर्वकालिक जीवनाकडे पाहिलं पाहिजे. आणि 5वी गोष्ट, त्याच्या गौरवी आशेकडे आम्ही पाहिलं पाहिजे. एक दिवस आमच्या स्वतःच्या नेत्रांनी गौरवी शरीरामध्ये आम्ही त्याला क्लिअर पाहणार आहोत. यासाठी आमचं हृदय आम्ही शुद्ध करायचं आहे. आणि आम्ही शुद्ध कसं करणार आहे, आमचं स्थान बदलून, आमचं तारण झालं, आमचं स्थान बदललेलं आहे. त्या जुन्या स्थानाचा आमचा आता काही संबंध नाही. पण दुःखाची गोष्ट आहे, अजूनही अनेक लोक इकडं ट्रान्सप्लांट केलेलं आहे तरी लक्ष तिकडे आहे. बघा, मिस्रातून ते बाहेर पडले, पण त्यांच्यातून मिस्र बाहेर पडायला 40 वर्ष लागली. स्थान बदला. स्थान तुम्हाला बदललंय, तुम्हाला मिस्रातून बाहेर काढलेलं आहे. तुमच्यातला तो मिसर आहे ना, अजून जुना जीवन, जुना मनुष्य, तो तुम्हाला जगू देणार नाही. आणि म्हणून तिथून बाहेर पडा. शेवटच्या काळामध्ये सांगितलेले, कोणाची आठवण करा, कोणाच्या? लोटाच्या देवदूत, 2 देवदूत धरून ओढून आले जीवन वाचवायला. आणि तुझं लक्ष कुठं आहे? ज्याचं नाश होणार आहे, ज्याच्यावर अग्नी पडणार आहे. लक्ष, हृदय तिथंच होतं. पळत होती, पण अंतःकरण म्हणजे नोकरीचं काय होईल, माझं प्रॉपर्टीचं काय होईल, सोनं नाणं ठेवलंय तिथं ते काय होईल. शेवटच्या काळी येशू ख्रिस्त म्हणतो, लोटाच्या बायकोचा आठवण करा. तिची एक प्रतिष्ठित बहुमान मिळवलेली, देवाची कृपा पावलेली ती स्त्री होती. तो प्रिव्हिलेज तिने घालवला. आज अनेक वेळेस
परमेश्वर संधी देत असतो. कुणाचाही नाश होऊ नये, कुणी दारिद्र्यात राहू नये, ही देवाची इच्छा आहे. त्याच वधस्तंभ येशू ख्रिस्त यासाठी शापित झाले की आप्रमाणे मिळावे दिलेले आशीर्वाद आम्हाला मिळावेत. ते आशीर्वाद आहेत जे परमेश्वराच्या मुखातून घोषित झालेले, ते आम्हाला मिळावेत. ही देवाची इच्छा आहे. फक्त यहुदी लोकांना नाही, परराष्ट्रीयांना सुद्धा मिळावे. आम्ही ते आशीर्वादित प्रजा आहोत. पण दुःखाची गोष्ट आहे, देवाच्या वचनाला आम्ही कधी गांभीर्याने घेतलं नाही, मंडळीला कधी गांभीर्याने घेतलं नाही. पण आज वेळ आहे ख्रिस्ती जीवनाला गांभीर्याने घ्या, तर आणि तरच आम्ही आशीर्वादित होऊ शकतो. आपण डोळे बंद करूया. आजचे वचन तुमच्याकडे आलेलं आहे, माझ्याकडे आलेलं आहे. त्या वचनाकडे आपण